मित्रांनो, या भागामध्ये आपण कुमारस्वामींकडून रेवणनाथांनी केलेले चमत्कार ऐकूया। चला तर व्हिडिओला आता सुरुवात करूया। आदेश अलख निरंजन कुमारस्वामी या ठिकाणी ही जी समाधी आहे ती थोडीशी गुरुपरंपरा चालू झाली नाथांची। तर त्यावेळेस त्यांचं जे काही शिष्यमंडळ होतं त्यापैकी एक बार्शीबाबा म्हणून जे होते का, तर त्यांची जी काही शिष्य होते ती त्यांचे आई वडील आणि मुलगा ही त्यांची समाधी। मित्रांनो, आता तुम्ही जे पाहिलं होतं पहिलं बाबा, तर ते रेवणनाथांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे। आणि हेच ते घर आहे जिथे पहिली झोपडी होती छोटीशी, ती होती जे नवनाथांच्या ग्रंथामध्ये जो उल्लेख आहे, जे ब्राह्मण होते सरस्वती नावाचे, ज्यांच्या घरातली घटना घडली होती, त्यांची मुलं गेल्यानंतर महाराज असताना एक मुलगा त्यांचा प्राण गेल्यानंतर महाराजांनी कशी पूर्ण 7 मुलं जिवंत केली त्याची कथा तुम्ही आता ऐकलीत ना, ते हेच ठिकाण ते आता फक्त बनवलं गेलंय। महाराज, बाकी माहिती पण चालू आहे, त्यात मला फक्त आपल्या बारवीबद्दल माहिती सांगा, का आपण प्रेक्षकांनी सगळे बघितलेली पहिली बारवाची माहिती अशी आहे की बरेचसे आता आपल्याला सगळ्याला माहिती आहे, नाथ संप्रदायातले म्हणजे नंतरच्या औरंगजेबच्या काळामध्ये बरंचसं त्याच्यामध्ये मुस्लिम राजवटीमध्ये पूर्ण आपल्या नाथांचे मंदिरं म्हणजे मुस्लिमांच्या ताब्यात गेले होते। तसंच ह्या बी देवस्थान झालेलं होते, ही बी बरेच वर्ष म्हणजे मुस्लिमांच्याच ताब्यात होतं। आणि त्याच्यानंतर इथं सवारी जी बसतो म्हणतो आपण, ती भरवण्याचा प्रकार जो काही असतो तर तोही चालू होता। आणि त्या काळामध्ये जी बार्शीबाबा म्हणून जी होती नाथ संप्रदायातली त्याची परंपरा चालवणारी, तर त्यावेळेस ही यात्रेच्या पिरियडमध्ये तेलाचा तुटवडा निर्माण झाला की मशाली पूर्वीच्या काळामध्ये लाईट ती सोय नसायची, त्यामुळे मशाली राहायच्या। मशालीसाठी तेल अवेलेबल नसल्यामुळं मग ती म्हणली आता नेमकं काय करायचं, तर त्यांनी ती बार्शीबाबा जी होती की त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं की काय करा, बारातलं पाणी आपण वापरा मशालीसाठी। म्हणले पाणी कसं जवळ, म्हणले तुम्ही प्रयत्न तर करून बघा, म्हणले मी सांगतो तेवढं करा म्हणले। मग त्यांनी ती डबेचे डबे पाणी काढलं आणि ज्यावेळेस ती केलं तर ते टेंबे फक्त पाण्यावरती पेटली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस यात्राचा जो काही कालावधी ज्यावेळेस संपला त्यावेळेस त्यांनी सगळ्यांना बोलवलं, तुम्ही म्हणले तिथनं डबे किती काढले, मोजून काढले होते का? त्यांनी सांगितलं हो मोजून काढले होते। म्हणले आता तेवढंच तेल तिथं रिटर्न टाकून द्या, कारण आपण त्या पाण्याच्या बदल्यात तेल त्याला वापस करावंच लागणार आहे। म्हणजे हा हिस्ट्री होती, कारण ती उरुस ती भरवणं ही कारण तिच्या काळामध्ये मग ही कथा तिथली आहे। बारवाची। ओके, धन्यवाद मित्रांनो। ह्या आधीचा व्हिडिओ खूप मोठा होता आणि हा खूप छोटासा होता, पण यात तुम्हाला एक छानसा चमत्कार ऐकायला मिळाला। भेटू पुढच्या व्हिडिओत। जय भवानी, जय शिवराय, काळजी घ्या मित्रांनो। गुरुदेव दत्त।